पक्षाला आज प्रचार करण्याच्यासाठी साधन सामुग्री ही सुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही, त्यांची स्वतःची ही चोखाची भूमिका यापूर्वी कधी झाली नव्हती, आज त्या ठिकाणी ती झाली. दुसरी गोष्ट अशी की राज्याचे काही प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर ईडी किंवा तत्सम ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा उद्देशाचा प्रयत्न केला जातो. याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत. हे आदिवासींचं राज्य आहे आणि आदिवासींच्या राज्यात अतिशय ज्यांचा प्रभाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आरोप करून चौकशी लावून त्यांना तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा सामान्याचा निकाल तो झाला. आणि आता अरविंद केजरीवाल यांना गेले काही दिवस आम्हाला वाटायचंच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल. त्यांना आतापर्यंत 7-8 समन्स पाठवली आणि काल त्यांना अटक केली. अटक कशासाठी केली तर मद्य धोरण, प्रत्येक राज्यामध्ये मद्य धोरण असतं आणि त्यांनी त्याची पॉलिसी तयार केली. ती पॉलिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो कुठल्याही गोष्टीचा. शेवटी मंत्रिमंडळ म्हणजे काय, मंत्रिमंडळ म्हणजे त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावरची धोरणं ठरवणारी अधिकृत यंत्रणा. आणि त्या मंत्रिमंडळाने ती पॉलिसी ठरवली. त्या पॉलिसीमध्ये समजा काही चुकलं असेल किंवा आणखीन काय असेल तर लोकांच्या समोर जावा, निवडणुकीचा प्रश्न उपस्थित करा, कायदेशीर काही गैर असेल तर कोर्टामध्ये जावा. पण असं न करता तिथल्या 1 ते 2 मंत्र्यांना यापूर्वी अटक केली. तिथल्या एका राज्यसभेचा त्यांचा जो नेता आहे त्याला अटक केली आणि काल ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक केली. म्हणजे राज्याचा प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं हे टोटल गैरवाजवी आहे, चुकीचं आहे. आणि आज आपण तिथपर्यंत गेलो म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा इथपर्यंत आज हे भाजप सरकार पोचलेले आहे. ही ह्या निवडणुका फेर म्हणजे मोकळ्या वातावरणात व्हाव्यात ही जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मला स्वतःला दिल्लीची जी माहिती आहे त्यामुळं एक गोष्ट दिसतं आहे की केजरीवालला अटक झाली त्याचा परिणाम उद्याच्याला केजरीवालच्या 100% जागा निवडून येते. मागच्या निवडणुकीमध्ये तिथं ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता 11 माझ्या लक्षात नाही, 80 का 82 आमदार असतात तिथं, त्याच्यात 2च जागा फक्त भाजपच्या आल्या, बाकी सगळ्या केजरीवालच्या आल्या. आता ही मागच्या वेळची अवस्था होती. आता केजरीवालला अटक केल्याच्या नंतर त्या 2 सुद्धा येणार नाही. लोक केजरीवालच्या बाजूने कौल देतील आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या खबरी देतील याची मला पूर्ण खात्री. मुख्यमंत्र्यांना अटक करणं, सत्तेचा गैरवापर करणं, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो. आणि लोकशाहीवर आलेली हे संकट आहे. या देशातल्या लोकशाहीवर आस्था असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही किंवा अनिवार्याच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशीच शक्ती ही या निवडणुकीत सुद्धा दाखवावी आणि दाखवतील हा माझा विश्वास. भाजपला साहेब भीती का इतर ठिकाणी त्यांना फटका बसेल म्हणून केलेलं आहे भाजपने षडयंत्र? नाही, सरळच आहे की एक प्रकारचं दहशत निर्माण करणं हे अनेक ठिकाणी आहे. इथे ऐकायला जाऊन इथं कुणाचं दुकान बंद कर, कुणाचं काय कर, या सगळ्या गोष्टी ह्या इथल्या लेवलला सुद्धा होतात. त्यात आता देश पातळीच्या लेवलला करायची ही भूमिका घेतली आणि यापूर्वी असं कधी नव्हतं. हां, जाहीर सभेतनं एकमेकाच्याबद्दल बोलतील
टीका टिप्पणी करतील, पण तुम्हाला लोकशाहीचा अधिकारच बजावून द्यायचा नाही, हे कधी यापूर्वी देशात झालं नव्हतं आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याचा अर्थ आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे, हे याच्यातनं स्वच्छ दिसतं. साहेब, भाजपला शरद पवारांना मुळापासून संपवायचे असा आरोप आपल्या भगिनी सरोज पाटील यांनी केला आहे. ठीक आहे, म्हणजे हां साहेब, पण राहुल गांधी असतील किंवा तेजस्वी यादव किंवा बाकीचे सगळे जे असतील, इंडिया अलायन्सनी केजरीवाल यांना पाठिंबा दिलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा पाठिंबा असू शकतो पुढच्या येत्या सगळ्या. नक्कीच. म्हणजे आता मी जो बोलतो, मी इंडिया अलायन्सचा एक घटक आहे आणि अलायन्सचा घटक म्हणूनच मी यांचा निषेधही करतो आणि आम्ही अजून केजरीवालच्या पाठीशी उभं राहणार, पूर्ण ताकदीनं उभं राहणार. साहेब, बुमरँग